नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि कावेरी. यश रूममध्ये येतो आणि पाहतो तेव्हा त्या प्रेझेंटेशनमध्ये त्याला काही चेंजेस दिसतात. कारण ते प्रेझेंटेशन त्याला खूप आवडतं. कारण ते जे प्रेझेंटेशनमध्ये चेंज केलेलं असतं तो पाहून यशला धक्का बसतो. कारण हे तर मी केलेलं नव्हतं, मी काय केलेलं होतं ते वेगळं होतं आणि ही स्लाईड कोणी ॲड केली? हां, कावेरी आले होते इथे. कावेरी यांनीच केली असणार आहे असं यशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि यश त्या प्रेझेंटेशनकडे पाहू लागतो. यशच्या डोक्यात ह्या ज्या कन्सेप्ट असतात त्या सुरू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीने नक्की काय केलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. पण त्या टॅगलाईनमध्ये किंवा त्या स्लाईडमध्ये कावेरीने एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच त्याच्यामध्ये तिने एका पुरुषाला ॲड केलेलं असतं आणि शेफ बनण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. यश मात्र त्या प्रेझेंटेशनकडे पाहतो आणि म्हणतो की खरंच या गोष्टीची गरज होती, या फिनिशिंगची. रेडी टू कुक प्रोडक्ट्स, आता कोणीही बनू शकतं शेफ. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ना ती खूप छान आहे असं यशला वाटत असतं आणि तो कावेरीकडे येतो, बोलायला लागतो. तेव्हा कावेरी म्हणते, हां सावकाश, चिकू आत्ताच झोपला आहे असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणतो की हे तुम्हीच केलं ना, त्यासाठीच तुम्ही मगाशी मला बाहेर पाठवलं होतं ना. तेव्हा कावेरी म्हणते की हो. तेव्हा यश सांगू लागतो की हो, ती जी टॅगलाईन आहे ना ती मला खूप आवडली. म्हणजे कोणीही बनू शकतं शेफ. पण मला एक कळत नाही आहे, तुम्ही हे जे काही केलेलं आहे ना त्याच्यामुळं काय होऊ शकतं माहिती आहे का? तेव्हा कावेरी म्हणते की काय झालं? कसं आहे, आपल्या घरातल्या ज्या प्रथा परंपरा आहेत ना त्या सगळ्याला मुरड घातल्यासारखं होईल हे सगळं. हे असं नाही केलं पाहिजे असं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि कावेरी बोलत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की हे सगळं जे काही आहे ना हे सगळं मी कशासाठी केले, आपण इंटरनॅशनल लेवललाही करत आहे. आपले प्रोडक्ट हे इंटरनॅशनल लेवलला वापरले जाणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये जी लोक हे आपले प्रोडक्ट वापरणार आहेत ती लोक म्हणजेच की जे दोघंही काम करणारे आहेत आणि त्यांना पटकन होणारा स्वयंपाक हवा असतो, दोघंही वर्किंग असतात आणि त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट वापरली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळते यामी ही सुलक्षणाकडे आलेली असते आणि तिचं नेहमीचं काम ती करत असते, कान भरायचं काम करत असते. पण सुलक्षणा मात्र यामीच्या बोलण्यात येत नाही. यामीनं कितीही काहीही बोललं तरीही सुलक्षणाला चांगलंच माहिती आहे की हिच्या कोणत्या बोलण्याला नक्की काय करायचं आहे आणि नक्की कशा पद्धतीनं तिची वाट लावायची आहे हे मात्र तिला चांगलंच माहिती असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की मा तू बघितलंस ना, ती कावेरी इथं आल्यापासून तिने सगळे नियम ढाब्यावर मारलेले आहेत. कारण काहीही झालं तरीही तिचं जे काय लग्न आहे, तिचं जे काय वागणं आहे ते मला काही पटत नाही आहे. तिच्यामुळं तर आपल्या घरामधले तुझी जी शिस्त आहे आत्तापर्यंतची त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते, ती लाठीकाठी काय करते घरामध्ये बघितलं ना, आत्ता पण तिने हे सगळं केलं आहे, घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करते, हे सगळं घडत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मा म्हणतात की तुला काय म्हणायचं ते बोल, असं मा बोलत असतात. इकडे पाहायला मिळतं की यश कावेरीला म्हणत असतो, पण नक्की काय आहे तुमच्या डोक्यात, काय कन्सेप्ट आहे? कावेरी सांगत असते की त्यामुळं आपल्याला जर इंटरनॅशनल लेवलला आपले प्रोडक्ट्स न्यायचे असतील तर त्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. जर आपण असंच वागलो तर हे जे आपले प्रोडक्ट आहेत ते आपण इंटरनॅशनल लेवलला नेऊ शकणार नाही. मग आपण त्या लोकांना कसं सांगणार आहे? त्यामुळे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र यश कावेरीचं जे म्हणणं आहे ते ऐकतो आणि त्याला त्या गोष्टी पटतात. कारण काहीही झालं तरीही ते खरं आहे, ते बरोबर आहे. कारण त्याच पद्धतीनं जर विचार केला तरच आपण इंटरनॅशनल लेवलला आपला बिझनेस नेऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश हा बोलत असतो, कावेरीला सांगत असतो. यशच्या म्हणण्यानुसार ह्या सर्व गोष्टी बरोबर झालेल्या असतात. ह्या ज्या प्रेझेंटेशनला लास्ट फिनिशिंग गरजेचं होतं आणि ते फिनिशिंग फायनली झालेलं असतं हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा यश खुश होतो आणि म्हणतो की फायनली हे जे प्रेझेंटेशन आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता उद्या बघूया काय होतंय असं यशचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कावेरी त्याला म्हणत असते की काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण काहीही झालं तरी प्रेझेंटेशन हे छानच होणार आहे, त्यामुळं बिंदास्त राहा असं दोघांचंही चाललेलं असतं. कारण एवढं छान कावेरीने त्या प्रेझेंटेशनमध्ये चेंजेस केलेले असतात, एवढ्या छान पद्धतीने हे सगळं केलेलं असतं आणि ती गोष्ट यशला खूपच आवडलेली असते. इकडे सुलक्षणा म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तेव्हा यामी म्हणत असते, हे सगळं जर घडत असेल आणि तिला या सगळ्या गोष्टी करायला मुभा मिळत असेल तर माझ्या बाबतीत का नाही? मी एवढी शिकलेली आहे, मला बिझनेसमधलं चांगलं कळतं,
तर मी बिझनेसमध्ये एंटर का करायचं नाही? मला आपल्या ऑफिसला जायचं आहे, मला आपलं ऑफिस जॉईन करायचं आहे, कंपनी जॉईन करायची आहे. सुमित्रा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, ती जी मुलगी आहे तिला मी आपल्या घरची मानतच नाही आहे. काही झालं तरीही तिचा माझ्याशी काही संबंध नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ती म्हणत असते की त्यामुळं त्याच्याशी मला देणं घेणंच नाही, त्यामुळं तिनं काही केलं तरी मला फरक पडत नाही आहे असं ती सांगत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आलेली असते. हे पाहून यश कॉरिडॉरमध्येच आता तिथे उभा राहून व्यायाम करत असतो. तेव्हा कावेरी येते आणि म्हणू लागते की तुम्हाला पण सवय आहे का कॉरिडॉरमध्येच असंच एक्सरसाइज करायची? तेव्हा यश ते करत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की मला जायचं आहे, मला आत्ता जाऊन पहिलं निशाला ऑल द बेस्ट म्हणायचं आहे. तेव्हा यश म्हणत असतो की नाही, मी पहिलं जाणार आणि मी निशाला ऑल द बेस्ट म्हणणार. आणि मध्येच तो कावेरीला तिथे अडवत असतो. ती कावेरी म्हणत असते की मी आधी निघालेले होते त्यामुळे निशाला ऑल द बेस्ट मी म्हणणार आहे आधी. तेव्हा यश म्हणतो की नाही, आधी मी म्हणणार आहे. असं म्हणत दोघांमध्ये वाद चाललेला असतो आणि हे सगळं मस्त असं मजेत चाललेलं असतं. यश मात्र कावेरीला छान समजून घेत असतो, तिच्याशी बोलत असतो, तिच्या ज्या म्हणण्याचा अर्थ आहे तो ऐकून घेत असतो. आणि त्यानंतर पाहायला मिळतं की जेवढा ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात त्यामुळं कावेरी मात्र यशकडे पाहून हसते आणि तिथं शेजारी असलेली ती काठी घेते, पदर खोचते आणि आता यशला बोलू लागते. यश म्हणत असतो तुम्ही हे सगळं काय करताय? यशला मात्र कळतच नसतं की कावेरीच्या डोक्यात हे सगळं काय चाललेलं आहे आणि कावेरीचं हे सगळं मजेत चाललेलं असतं. तेव्हा मात्र यश म्हणत असतो नाही, तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत. आणि ही काठी इथून कुठून आली? म्हणजे कावेरीने आता सगळीकडेच काठी ठेवायला सुरुवात केली असं यशच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी यशकडे पाहून हसत असते आणि त्या काठीने यशला फटके द्यायचं नाटक करत असते. तेव्हा यश म्हणतो हे सगळं काय चाललेलं आहे? जा तुम्हीच द्या, आधी तिला ऑल द बेस्ट तुम्हीच द्या असं म्हणत यश कावेरीला पाठवतो. इकडे कावेरी यशकडे पाहून हसत असते आणि म्हणत असते की यासाठी थोडीशी चिटिंग केली तरी चालते, चांगल्या कामासाठी. हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आता इकडे निशाला घेऊन यामी खाली आलेली असते आणि सगळ्यांशी बोलत असते. सगळ्यांच्या समोर आता सगळेजण निशाला ऑल द बेस्ट म्हणतात आणि सगळेजण निशाचं कौतुक करतात. म्हणजे निशाने थोडंसं परफॉर्म करावं असं सगळ्यांना वाटत असतं. असं निशाला समजवलं जातं आणि निशा मात्र डायरेक्ट येते आणि कावेरीच्या मागे लपून राहते. आणि तेव्हा ती म्हणायला लागते की नाही करायचं मला हे सगळं. म्हणजे अगदी सकाळपर्यंत जी निशा हे सगळं करण्यासाठी तयार असते आणि अचानक असं काय घडलं की निशाने या सगळ्या गोष्टी करायला नकार दिलेला असतो हे सगळं लक्षात येतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी म्हणत असते की नाही आणि निशा मात्र लपून बसलेली असते, मला नाही करायचं, मला नाही गाणं म्हणायचं, मी नाही म्हणणार. तेव्हा निशा तिथून धावतच तिच्या रूममध्ये जाते. आता सुलक्षणा त्याचबरोबर पौर्णिमा आणि यामी इकडे सुलक्षणाला आणि पौर्णिमा आणि यामी म्हणू लागतात की बघितलं ना काय झाली निशाची अवस्था? ह्या सगळ्याला ही कावेरी जबाबदार आहे. कारण कावेरीला माहीतच नाहीये ना निशाच्या बाबतीत आधी काय झालेलं आहे ते, निशाच्या बाबतीत नक्की काय घडलेलं आहे, जेव्हा ती परफॉर्म करणार होती तेव्हा काय झालेलं आहे या कावेरीला काय माहिती आहे. कारण आपली निशा कोणत्या परिस्थितीतून गेलेली होती ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहिती आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता हे सगळं चालू असतं आणि मग सगळेजण पाहत असतात. कारण नसताना सगळेजण आता कावेरीला ओरडायला सुरुवात करतात. कावेरीची याच्यामध्ये काहीही चूक नसते पण तरीही कावेरीला मात्र ओरडा खावा लागत असतो. कारण तिने हे सगळं आता निशाला करायला भाग पाडलेलं असतं आणि हे सगळं मनात भरवलेलं असतं ते म्हणजे यामीने जो काही गोंधळ घातलेला असतो त्याच्यामुळे तर घरामध्ये हा सगळा राडा सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं. सुलक्षणा डायरेक्ट तिथे त्यांनी म्हणते की मी तुला काय सांगितलेलं, एका महिन्याच्या आत हे सगळं करून दाखवायचं आहे, तिचा कॉन्फिडन्स परत आणायचा आहे. पण तू काय केलंस? तुला हा अधिकार दिलेलाच नव्हता मी, तू तिला दुखवलेला आहेस. म्हणजे विचार करा प्रेक्षकांनो, इथे कावेरीने सुधरवायचं असेल तर कावेरीचा वापर होणार, पण काही दुखावलं गेलं, तिच्याकडनं काही चूक झाली तर मात्र कावेरीला बोलणी खावी लागणार आहे. हे मात्र या धर्माधिकारी फॅमिलीने मान्यच केलेलं आहे आणि असं लादूनच टाकलेलं आहे कावेरीवरती. कावेरीच्या बाबतीत हे सगळं घडत असतं. कावेरी मात्र शांतपणे हे सगळं ऐकत असते आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही निशाच्या बाबतीत काय झालं हे शोधलंच पाहिजे. इकडे यश म्हणतो की मी बोलतो निशाशी,
यश निशासोबत बोलायला तिच्या रूममध्ये येतो आणि इकडे खाली सगळेजण आता कावेरीला घाल शिव्या घालत असतात, नुसते तिच्याशी वाईट बोलत असतात, तिला म्हणत असतात की तुझ्यामुळे झाले. यामी तर अगदी तोंडसुकच घेत असते. यामीला ती संधीच मिळालेली असते. यामी म्हणत असते की बघितलं ना, हिने हे केलं होतं ना सगळं, या निशाचा कॉन्फिडन्स हिने घालवलेला आहे. पौर्णिमा पण म्हणत असते की माझ्या लेकीचे जे काही हाल केलेले आहेत ना ते हिने केलेले आहेत. ती जगत होती ना, आनंदात राहत होती ना, हिच्यामुळे आता तिने पुन्हा उदास राहायला लागलेली आहे. असं सगळं पोळीकडे बोलत असते ती म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा काही असं पप्पेट असल्यासारखी असते. तिला काही एवढा फरक नाही पडत की काय करतोय आपण, काय वागतोय, कोणाच्यामुळे वागतोय, हे सगळं नाही. इकडे यामीने मात्र जास्तच तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली असते. कारण खरं तर यामी आहे ना ती कावेरीवरती जळत असते. कावेरीला घरात मिळणारे स्थान, त्याचबरोबर तिचं आयुष्य सुखकर होत आहे, एवढ्या सगळ्या चुका झालेल्या आहेत, माझा दादा माझ्यात राहिलेला नाही, तरीही या कावेरीला मात्र ते आनंदानेच जगता येत आहे, या गोष्टीचा राग मात्र येत असतो आणि त्यामुळंच तिने हे सगळं करत असते. तेव्हा माही बोलत असतात. मा म्हणत असतात की हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. आम्ही बघत होतो ना निशाला, तेव्हा आम्हाला खूप बोललीस ना तोऱ्यात की निशाला बदलवेल, निशाच्या बाबतीत हे करेल, निशाच्या बाबतीत ते करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही यातलं करू शकलेली नाही आणि करूही शकणार नाहीये, हे मला माहिती आहे, असं मा बोलत असतात. तेव्हा मात्र कावेरीला खूप वाईट वाटतं. कारण आज कावेरीने इतकी मोठी गोष्ट हाती घेतलेली असते, पण निशाने ऐन वेळेला माती खाल्ल्यामुळं हे सगळं झालेलं असतं. पण निशाच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे तेही महत्त्वाचं असतं. यश तिच्याकडे गेलेला असतो आणि यश तिच्यासोबत बोलत असतो. यश तिला विचारत असतो, निशाला विचारत असतो की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा निशा तिथं सांगू लागते की मगाशी ना यामी रूममध्ये आली होती, माझी सगळी तयारी झाली होती, मी छान गायचीही तयारी केली होती, पण यामी आली आणि मला म्हणायला लागली की बघा निशा, कसं आहे माहिती आहे का, मागच्या वेळेस तू काय गोंधळ घातला होता त्यामुळे सगळे तुझ्यावरती हसले होते, पण आत्ता जर तू काही गोंधळ घातला, सगळे तुझ्यावरती तर हसणार आहेच, पण त्यामुळं सगळेजण आमच्या पण तोंडाला काळं फासणार नाही, त्याचा विचार कर. तुला जमणार आहे का? मागच्या वर्षी काय झालं होतं, मागच्या वेळेस नाही सगळ्या स्टेजवर तू उभी होती, आठवते ना तुला, आठवतो प्रसंग, तुझ्या आयुष्यात नक्की काय झालेलं होतं तो, कारण जेव्हा तू हे सगळं करत होती तेव्हा मात्र काय घडलेलं होतं हे आठव जरा आणि विचार कर आणि मग सांग मला काय झालेलं होतं. असं सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र इकडे निशाला त्या गोष्टी आठवू लागतात. निशाला त्या गोष्टी आठवल्यामुळं खूप मोठा गोंधळ सुरू झालेला असतो आणि निशा मात्र घाबरलेली असते. निशा विचार करत असते की हे सगळं काय घडतंय आणि निशाला आठवू लागतं त्यावेळेस ती स्टेजवर उभी असते आणि खालून सगळे प्रेक्षक ओरडत असतात, जमतंय का, तू काही इथे मिमिक्री करायला आली का, नक्की काय करणार आहेस. हे सगळ्या प्रेक्षकांचा जो आवाज असतो, तिला जमत नसेल तर खाली उतरवा, नाही मजा आहे, खरं हिनं तोंडच दाखवायला आलेलं दिसते, हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की निशा हे सगळं यशला सांगते आणि यामीने हे सगळं केलेलं आहे, यामीने तिचा आलेला कॉन्फिडन्स परत घालवलेला आहे, ही गोष्ट मात्र यशच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर तो तिला समजवतो, तिला शांत करतो आणि तिला सांगू लागतो की शांत हो, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिला ठामपणे सांगत आहे आणि त्यासोबतच तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस. निशा घाबरलेली असते, तिनं पूर्ण तयारी केलेली होती, पण यामीच्याच मनात काहीतरी खोट आहे आणि म्हणूनच यामीने हे सगळं केलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं जेव्हा तो प्रसंग आधी घडलेला, पूर्ण अख्खं ऑडिटोरियम भरलेलं होतं आणि त्या सगळ्या ऑडिटोरियममधून काही टाळकी ओरडत असतात, म्हणजे एखाद्याचा कॉन्फिडन्स लो झालाय, स्टेज डेअरिंग जमत नाहीये, कारण की ती पहिल्यांदा ती व्यक्ती आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते आणि जर काही लोकांनी खालून मुद्दाम ओरडल्यामुळं हे सगळं घडलेलं असतं हे लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी काहीच बोलत नाहीये, सुलक्षणा बोलत असते, त्याचबरोबर इकडून बोलत असते ती म्हणजे पौर्णिमा बोलत असते. यामीचं तर तोंड चालूच असतं, कारण तिला कधी एकदा कावेरीला आपण बोलायला सापडतोय याचाच विचार करत असते. त्याचबरोबर इकडे आता विद्या आहे, ती म्हणते की ही माझी नणंद आहे ना, ती खरं तर चाडायला होते आणि कावेरी वहिनींनी काय चुकीचं केलं, त्या निशाच्या बाबतीत चांगलंच केलं होतं ना, चांगलाच निर्णय घेतला होता, पण ह्या सगळ्या जणी आहेत ना त्या मुद्दाम कावेरी वहिनींना बोलत आहेत, कावेरी वहिनींच्या बाबतीत चुकीचं करत आहेत असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं कावेरी शांतच राहते, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे, या सगळ्यावरती काय मार्ग काढायचा आहे हा विचार मात्र तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे.
पण हार मानायची नाही. हार मानले तर ती कावेरी कुठली? इकडे हे कुठं माहिती आहे यामीला. यामीला असं वाटत आहे की आपण हिची नाचक्की केलेली आहे तर ही आता गप्प बसेल, ही जास्त टिवटिव करत असते ना, बंद करेल तिची टिवटिव, असं इकडे यामीला वाटत असतं. परंतु कावेरी मात्र शांतपणे उभी असते, एका शब्दानेही बोलत नाहीये, कारण तिची चूक काय झाली आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळंच कावेरी शांतपणे उभी असते. आता इकडे निशा जी आहे ती विचार करत आहे. यशनं तिला समजवलेलं आहे, यशनं तिला सांगितलेलं आहे की नक्की काय घडलेलं होतं आणि निशा घाबरतच कावेरीच्या रूममध्ये येते. कावेरी रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, कारण तिने एवढा छान प्रयत्न केलेला होता पण त्या तिच्या प्रयत्नाला काहीच उपयोग झाला नाही, काहीच अर्थ राहिला नाही, कारण सगळेजण तिला ओरडले. निशाने ऐनवेळी माघार घेतली, ही गोष्ट काही तिला आवडलेली नसते. त्यावेळेस निशा येते आणि वहिनी मला माफ कर, माझ्याकडून हे झाले सगळं, माझ्याकडून चुकून झालं हे सगळं, मी असं नको होतं वागायला, असं सगळं ती सांगू लागते. तेव्हा मात्र कावेरी तिच्याकडे पाहत असते आणि तिला म्हणत असते की हे बघ निशा, कसं माहिती आहे का, तू ना कधी प्रयत्नच नको करू गायचा, तुला जमणारच नाही आहे ते, कारण तू गाऊ शकणार नाही आहे, मला माहिती आहे, असं म्हणत ती निशाला बोलत असते, ओरडत असते. तेव्हा मात्र यश बाहेरून हे सगळं पाहत असतो. यश विचार करत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे कावेरी असं का बोलत आहे, असं बोलण्याची गरज काय कावेरीने, असं सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, कावेरीचं काहीतरी चुकतंय, कावेरीनं असं नाही केलं पाहिजे, असं यशने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा कावेरी म्हणते की तू अजिबात करू नकोस, हे सगळं तुला अजिबात नाही जमणार, तुला झेपणारच नाही आहे गं हे सगळं, कारण तू हे सगळं करू शकत नाही, या बोलणं झालेलं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं की निशा मात्र विचार करत असते आणि त्याहीपेक्षा विचार करत असतो तो म्हणजे यश मात्र म्हणत असतो की हे सगळं काय झालंय, कारण काहीही झालं तरीही यश म्हणत असतो की तुम्ही अशा भाषेत का बोलला, एकतर तिचा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झालेला आहे आणि त्यात तुम्ही तिच्याशी अशा पद्धतीनं बोललात, ही गोष्ट काही मला आवडलेली नाही, असं यश सांगत असतो. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, कधी कधी औषध कडू दिलं देणंही गरजेचं असतं, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असं नाही, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याबरोबर यशला ती सांगत असते. यश मात्र कावेरीचं बोलणं ऐकत असतो आणि यश म्हणत असतो की ठीक आहे. कावेरी म्हणत असते या गोष्टीचा चांगलाच परिणाम तिच्यावरती झालेला असावा, पॉझिटिव्ह झालेला असावा अशी मी अपेक्षा करते. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि कावेरी दोघंही ऑफिसमध्ये असतात. यश कावेरीला म्हणत असतो की खरंच आजचं प्रेझेंटेशन जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं होऊ शकलेलं आहे, तुम्ही जी कन्सेप्ट मला सांगितलेली होती त्यामुळंच या सर्व गोष्टी होऊ शकलेल्या आहेत. तेव्हा कावेरी म्हणत असते नाही हो, मी एवढं काहीच केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यशचं असं म्हणणं असतं की नाही, हे सगळं फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे. तेव्हा कावेरी म्हणते कसं आहे माहिती आहे का, जेव्हा माझी परीक्षेची वेळ होती तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि तुम्हीही मला मदत केलेली होती आणि त्यावेळेस मला त्याच्यामध्ये जिंकवलेलं होतं. आज तुमच्या बाबतीत गरज पडली तेव्हा मी केलेलं आहे, एवढंच काय ते, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यश कावेरीचं बोलणं ऐकतो, पण त्यांना दोघांनाही माहिती नसतं की त्या दोघांचं बोलणं इथं ऐकणारी आणखी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच इकडे यामीने त्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. आणि यामीने हा सगळा काय जो कांड चालू झालेला असतो त्याच्यामध्ये तिने आता जाऊन सुलक्षणाचे कान भरायला सुरुवात केलेली असते. सुलक्षणाचे कान भरलेले असतात आणि त्याचबरोबर सुलक्षणाला जाऊन सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त कावेरीनं केलेल्या आहेत, यशने कावेरीची मदत घेतलेली आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या यशवरती पूर्ण विश्वास आहे, यश असं कधीच वागू शकणार नाही एवढी मला गॅरंटी आहे, असं सुलक्षणा ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती कावेरीची मदत यशने घेतलेली नाही असा सुलक्षणाचा पूर्ण विश्वास असतो आणि असं म्हणत तिने इकडे कावेरीला यशची बाजू घेऊन यामिनीला चांगलंच ठणकावलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.